हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 363. आजची तारीख आहे 25 फरवरी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. काफी काही गोष्टी माहीत होते. म्हणजे अशा काही गोष्टी असतात मित्रामध्ये जे कुणी शेअर करत नाही, स्पेशली विथ देअर ओन करिअर. जेव्हा नाही का करिअरची गोष्ट येते ना, या करिअरबद्दल नाही का प्रत्येकजण सिक्रेटिव्ह असते. प्रत्येकजणाला नाही का आपापला पाथ माहीत असून ते बरोबर त्याला फॉलो करत असतात. कोणी विचारत नाही म्हणून ते कोणी सांगत नाही, आणि कोणी विचारलं ते जस्ट एक प्रकारे सांगून देतात कशा प्रकारे आहे. पण कोणी त्यांच्या क्वालिटी कधी दाखवत नाही, क्या व्हॉट आर दिस क्वालिटीज. म्हणजे मी अशा प्रकारे एक्सपिरियन्स केला आहे. काय आहे, खूप जास्त क्लोज असन आणि मुलगा खूप जास्त ओपन होत असन, तेव्हा हळूहळू गोष्टी रिव्हील होत जाते. आणि अशा काही गोष्टी माहीत पडत जाते जे की आपण बिलीव्ह पण नाही करत. जस्ट लाईक फील्स लाईक तू असं केलं होतं, विश्वास नाही होत राव. म्हणजे अशा प्रकारे क्वेश्चन्स येते चेहऱ्यावर. सो प्रत्येकाची एक वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते त्यांची डेस्टिनीला अचीव करण्यासाठी, आणि त्या स्ट्रॅटेजीला ते लोक नेहमी सिक्रेटिव्ह ठेवतात. प्रत्येकजण, एव्हरी पर्सन. जस्ट लाईक मी आता विशालबद्दल बोलून राहिलो होतो, त्याच्या फेस कंपनीबद्दल. म्हणजे आता मी एक माझं उदाहरण देतो. माझं उदाहरण नाही, म्हणजे माझं एक हे देतो एक्सप्रेशन किंवा फिलिंग्स का त्याच्याबद्दल. त्यांनी फेस काऊन सोडली बा, तुला असं का वाटते का त्यांनी फेस सोडली का नाही सोडली, म्हणजे त्यांनी चांगलं केलं का वाईट केलं, राईट? तर फर्स्ट ऑफ ऑल तो फेसमध्ये लागला तर मी बहुत जास्त जेलस, बहुत जास्त जेलस फील होत होतो, बहुत जास्त. तो जेव्हा फोटो टाकत होता त्यामुळे मी बहुत जास्त जेलस फील होतो. अदर दॅन त्यामुळे मी नाही का वन मॅन टीमसोबत माझा कॉन्टॅक्ट पण तुटला होता. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हे रेकॉर्ड पण झालंच आहे. बहुत बहुत रेअरली, खूपच रेअरली, म्हणजे संडेतून एखादी वेळ जायचं किंवा नाही जायचं, बस. वन मॅन टीमसोबत कम्प्लिटली कॉन्टॅक्ट तुटला होता. बहुतच विचार केला, खूप प्रमाणे जेलसी आली होती. म्हणजे मनातून वाटत होतं का त्याला लागावं, चांगली गोष्ट आहे, बट जेलसी, लाईक प्रत्येक मित्रामित्रामध्ये जेलसी राहते. जरी त्याचा क्रायटेरिया बसत नसान तरी एकामेकाबद्दल जेलसी राहते भाऊ, बहुत काय राहते, आणि मी फील केली आहे. तर नंतर मग तो 3-4 महिन्यानंतर तो वापस आला. तेव्हा नाही का मला खूप चांगलं वाटलं. खूप चांगलं म्हणजे का वाटलं, याच्यात फर्स्ट हे होतं की एक असा मित्र भेटला जो सोबत राहते. म्हणजे असा एक कॅरेक्टर होता जो सोबत होता. प्लस आय नीड हिम. ॲक्च्युली ही इज अ स्मार्ट गाय, आणि मला त्याच्याकडून अजून खूप काही शिकण्याचं होतं. त्यामुळे ते एक चांगली फिलिंग होती का तो एक पुन्हा वापस आला. त्यामुळे बट तुझं एक मत सांग, का त्यांनी चांगलं केलं का वाईट केलं? वेल, जर मी म्हणत असेल तर खूप चांगलं केलं सोडून दिली. बट ॲक्च्युली असं वाटतं ॲज अ मित्र, ॲज अ केअर पर्सन, तर आय शुड प्रॉब्ली थिंक लाईक त्यांनी वाईट केलं. बट टेक्निकली पाहतो म्हटलं तर त्यांनी चांगलं पण केलं. त्याची स्टडी, त्याचे जो इंटरेस्ट आहे तो कोरमध्ये आहे. कोर आहे म्हणजे त्याचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये, त्याच्यामध्ये त्याचं कोर आहे. त्याच्यामुळे त्याला विश्वास आहे का त्याच्यामध्ये तो लागू शकते, आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण आहे त्याला करण्यामध्ये. ॲज अ फील्ड लेक्चरशिपमध्ये त्याचं काही इंटरेस्ट नव्हता, एवढा जास्त काही इंटरेस्ट नव्हता. सो तर त्यामुळे काय होते की जेव्हापर्यंत इंटरेस्ट नाही राहत ना, तर तेव्हा मग ते काम केल्यासारखं नाही वाटत, ते रोबोटसारखं वाटतं यार. असं ट्रॅव्हलिंग करा आणि हे करा. तर त्याच्या जागी कोणी असतं ना, तर मला वाटते का सेम डिसिजन घेतलं असतं. सेम डिसिजन का त्यांनी घेतलं. त्यांनी फेस सोडलं आणि त्याची कोरवर स्टडी केली आणि त्याच्यावर फिक्स राहिला, आणि ही नीड टू डू दिस, सो ही कॅन. अशा प्रकारे. तर हो का नाही एवढं सांग, टेक्निकली आन्सर सांगतो, हो का नाही त्याचं, त्याने चांगलं केलं का वाईट केलं? मी म्हणतो त्यांनी जे फेस सोडली हे एक
त्याने फेस सोडली तर हे एक त्याने चांगलं काम केलं की पुढे त्याचं स्वतःचं डेव्हलपमेंटसाठी. सो या, ॲज अ गुड फ्रेंड म्हणून, एक गुड पर्सन म्हणून, सो दॅट्स आय नीड टू फिक्स इट. त्याने एक अजून एक क्वेश्चन विचारला, जो की मला विचारला क्वेश्चन. म्हणजे मी आता असंच विचार करून राहतो, असंच गाडीवर चाललो, आता फेसबद्दल विचारून राहिलो होतो. काय समजा जर तू आता फेसमध्ये असता तर तू कुठे असता, काय असता, कोणत्या पोझिशन वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. तर मी त्याला विचारलं, तर मग त्यांनी काही काही गोष्टी सांगितले, असे आहे तसं आहे वगैरे वगैरे. मग त्याने मला क्वेश्चन विचारला, जर तो म्हणे की तुझ्यासारखं जर माझं फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असतं तर मी पण माझ्या पॅशनकडे वळलो असतो आणि मी पण मला जे वाटते टार्गेट अचीव केले असते. तर ती गोष्ट मला लागली. यस, ती गोष्ट लागली. लिसन, आय एम नॉट डुईंग दिस फॉर माय पॅशन. असं नाही करावं. म्हणजे मी जो स्टेप फॉरवर्ड केला आहे तो खूप रिस्की आहे, बहुत रिस्की आहे. प्लस याच्यामध्ये मला माझी काहीच गॅरंटी नाही. इवन आय कॅन अलाय ऑर डाय, आय डोंट इवन नो. काहीच माहीत नाही. प्लस मी या स्टेप फॉरवर्ड करता याच्यामध्ये सगळेच जण इन्व्हॉल्व आहे, इन्क्लुडिंग मी, फॅमिली. मी सगळ्यांना गोत्यात आणणार आहे. त्यामुळे मी एक प्रकारे दूर जाण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून जे की ॲसिडचं जे काही आहे ते नुसतं ते माझ्यावर पडलं पाहिजे, ना की कोणावर. सो दॅट्स वाय आय नीड टू प्रोटेक्ट. तर त्यांनी हा क्वेश्चन घेतला आणि हा क्वेश्चन एक प्रकारे लागला की तुझं फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे त्यामुळे यू कॅन डू दिस, बट ॲक्च्युली दिस इज नॉट. आणि खूप काही गोष्टी रिव्हील झाल्या, म्हणजे अशा काही रिव्हील वगैरे होत नाही, बट चांगल्या गोष्टी पण रिव्हील झाल्या. जेव्हा तुम्ही नाही का एखाद्या सर्टन पिरियड ऑफ टाईममध्ये जातात आणि जेव्हा तुम्ही मित्र, म्हणजे आता जे माझे मित्र आहे ते माझ्याकडून काही घेण्याचा प्रयत्न नाही करता, ते माझ्याकडून एक चांगल्या गोष्टीची अपेक्षा करत आहे. आणि ती चांगली गोष्टी म्हणजे फन, मजा. दिस इज ऑल अबाउट. म्हणजे ते मला खेळासाठी बोलवत आहे कारण त्यांना एक प्लेअर पाहिजे, प्लस मला पण माझी मजा पण होता, राईट. याच्यामध्ये त्यांचा कोणता वाईट उद्देश नाही आहे. आणि दिस इज ऑल्सो माय रिअल फ्रेंड. ते जेन्युअली केअर करतात की तुला काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आणि वाईट गोष्टी साथ देतात, नुसती चांगल्या गोष्टी साथ देतात, वाईट गोष्टीमध्ये खटकतात. सो दोज आर माय फ्रेंड्स. बट यांच्याकडून समजा जर मी एक थोडंसं हे समजून घेतलं का मी एक सेल्फिश आहे, तर मला याच्याकडून काय शिकायला भेटते. विशाल जर सोडलं तर फर्स्ट ऑफ ऑल पिंट्याकडून मला काय शिकायला भेटते. पिंटी इज अ गुड मॅन, रिअली नाईस पर्सन. एव्हरी टाईम ही हेल्प्स टू एव्हरी वन. दॅट इज अ नाईस रिस्पॉन्सिबिलिटी टू अर्न अ मॅन, टू अर्न. त्याच्याकडून कळते की माणसं कसे कमवावं, त्याच्याकडून कळते. अजून खूप काही क्वालिटी आहे पिंटीमध्ये एक चांगली क्वालिटी आहे का समजा जर तो अलोन असन तर तो कधी स्वतःला अलोन नाही ठेवत. कोणी स्वतःचा पर्सन किंवा ट्रॅव्हलिंग करत असेल तर आपण साईडच्या सोबत कधी बोलत नाही, पण पिंटी बोलते. व्हाय? बिकॉज ही नीड दॅट मॅन अँड दॅट मॅन नीड हिम. सो ही कॅन टॉक विथ हिम, ही ऑल्सो टॉक विथ दॅम. यामुळे एक प्रकारचं कम्युनिकेशन वाढते, पर्सन टू पर्सन नोन होते. दिस इज नाईस थिंग. याच्याकडून पिंटीकडून मी एक चांगली गोष्ट शिकली. बादलकडून मी कोणती गोष्ट चांगली शिकतो. बादल त्याचं एक चांगली गोष्ट आहे का त्याचं मन सॉफ्ट आहे, बट आहे बाहेरचं एकदम कडक आहे. कडक आहे म्हणजे एक प्रकारे लोहा. समजून घे, लोहा खूप एकदम बाहेरून असं वाटते खूप कडक आहे, बट जेव्हा कोणती सॉ वगैरे लावली ना कापून जाते. किंवा एक प्रकारे नारळ, बाहेरचं कवच एकदम स्ट्रॉंग असते, आतून मस्त खोबरं असते, व्हाईट डिश मस्त खाऊशा वाटते. एक प्रकारे आतून सॉफ्ट आहे, बाहेरून कडक आहे. याच्याकडून एक क्वालिटी कळत आहे का माझ्या फील्डमध्ये जेव्हा जाण्यासाठी अशा प्रकारची क्वालिटी पाहिजे. म्हणजे ॲज अ लिडरशिप, ॲज अ डिरेक्टर, यू शूड नीड टू बी अ कोकोनट. लाईक युअर
आउटर शेल मस्ट बी हार्ड अँड इनर शेल इज बिकम अ सॉफ्ट. याच्यामध्ये काही लिटल बिट पर्सन एंटर होऊ शकतात, बाकीचे पर्सन रिफ्लेक्ट होऊन त्यांच्यावर दबाव मारू शकतात. सो दॅट इज इट, दॅट्स इट. वैभवकडून मी का शिकू शकलो आहे? वैभव इज अ गुड मॅन, गुड रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला बरोबर कळते रिलेशन कसे चालवावं, आईसोबत कसे गेलावं, मित्रांसोबत कसे बोलावं. त्याला झोकलेलं आवडत नाही आणि कोणाला झोकू देणं सुद्धा पण आवडत नाही. मी उभा राहीन, सरळ राहीन, तू माझ्याकडे पहा, डोळ्यात डोळा टाकून पहा, मी पाहणार नाही. यस, दॅट इज माय चॅलेंज. तो बरोबर रिलेशन हँडल करते. त्याला बरोबर माहीत आहे का वडिलांची जागा काय आहे, मित्रांची जागा काय आहे. त्याला कधी एक प्रकारे पार होऊ देत नाही, किंवा पार झाला तरी अशा मित्रांमध्ये ज्याच्याकडे त्याला विश्वास आहे. सो वैभवाकडून पण हे चांगली गोष्ट शिकण्याला आहे काय का तो रिलेशन खूप चांगल्याने मेंटेनन्स करते. त्याला फ्युचर कळते आणि फ्युचर कळून आता जे स्टेप्स घेते ते स्टेप्स माईट बी रिअली खूप चांगले ठरू शकते. सो दॅट इज आय नीड टू लर्न विथ दॅम. विशालकडून काय शिकायला भेटते तुला? विशाल इज अ रिअली गुड पर्सन. ही इज अ रिअली स्मार्ट गाय. खूप स्मार्ट आहे हा. याला खूप चांगल्या गोष्टी, याच्याकडून मी खूप काही गोष्टी शिकून घेतो. इवन इफ आय म्हणजे बायनरी कोडचे जे कास्टिंग आहे, जो रोहन तेंडुलकर आहे, रिअली रिअली represent like him. He's a smart guy, so that's why I need to study him. Actually smart guy, how does he work? How does he act? How does he feel? How does he do something like that? म्हणजे कशा प्रकारे ते आपलं डोकं लावतात, कशा प्रकारे सिच्युएशनला हँडल करतात, कशा प्रकारे त्या गोष्टी मेटाबोलाइज करतात वन टू अनदर, आणि कशा प्रकारे आपली लाईफ एन्जॉय करतात. सो त्याच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्याला आहे काय विशालकडून. ही इज अ स्मार्ट गाय. मग ओके, मग आता हे ठरले, हे क्लोज फ्रेंड आहे, याच्याकडून आपण खूप काही शिकू शकतो. पण असे काही मित्र असतात जे मित्र तर नसतात, पण यांच्याकडून बहुत काही शिकायला भेटते, आणि ते मित्र मला अजूनपर्यंत भेटायचे आहे, आणि तेच मित्र मला समोर भेटणार आहे. आणि ते मित्र असतात बहुत सेल्फिश, स्वतःबद्दल विचार करणारे, तुम्हाला कंडोमसारखे वापरून फेकून देणारे असे मित्र असतात. आणि मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचं आहे बरं. त्यांच्याकडून अशा गोष्टी काय शिकते, कॉम्पिटिशन. जर तुम्हाला या जगात जगाचं असेल, बेटा तू मेरे कॉम्पिटिशन कर, तू माझ्यासोबत चेस कर, जिंकला तू पुढे जा, हारला तू बेटा माझी गाण मार. जिंकला तर तू माझी गाण मार, हारला तर मी तुझी गाण मारतो. अशा प्रकारे आहे. यांच्याकडून शिकावं लागते. दोज आर रिअल फ्रेंड. म्हणजे रिअल फ्रेंड नाही, रिअली इन्स्पायरिंग फ्रेंड. म्हणजे हे असे मित्र असतात जे एव्हरी टाईम तुम्हाला सांगतात की जर तू रॉंग असन तुला वॉर्निंग नाही बेटा, सरळ तुझी गाण मारण. तू रॉंग असन तर सरळ तुझी गाण मारण, राईट असन तर स्ट्रेट राहा, सरळ राहा, वाकला तर मारली, वाकला तर मारली, सरळ स्ट्रेट राहा आणि चालत राहा. असे मित्र मला अजूनपर्यंत भेटायचे आहे. म्हणजे यांच्याकडून मला फक्त रूमर्स ऐकायला भेटते. म्हणजे मला माहीत आहे का मुंबईमध्ये जाऊन मला अशा प्रकारचे मित्र भेटणार आहे, आणि यांच्याकडून पण मला खूप काही शिकायचं आहे, जे की मला आतापर्यंत भेटले नाही. त्यामुळे हे फ्युचरमध्ये जाऊन आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये ऑफकोर्स रेकॉर्ड होणार आहे. अशा प्रकारचे मित्र जे रिअली सेल्फिश आहे, स्वतःबद्दल विचार करणारे आहे, पण यांच्याकडून बहुत काही शिकण्यालायक आहे. मुंबई इज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट फ्रेंड. मुंबई पण त्याच एक फ्रेंड कडा आहे. मुंबई रिअली रेप्रेझेंट करते. वर्धा शहरसारखं नाही. तुम्ही इथे काही करू शकता, मजे करू शकता, फन करू शकता, रिअली नाईस टू हिम. या वर्धा शहर याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही, म्हणजे याच्यात डेव्हलपमेंट होणार वगैरे वगैरे. बट हे एक प्रकारे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी डेस्टिनेशन नाही. मुंबई, पुणे मोठे शहर. वाय पीपल कॉल्ड अ बिग सिटी. म्हणजे वर्धा शहर पण खूप मोठं शहर आहे, पण मुंबईला का मोठं शहर म्हणतात? वाय? मोठं शहर म्हणजे मोठं शहर त्याचा एरिया मोठा आहे नाही. तिथे मोठे शहर म्हणजे रिअली रेप्रेझेंट करते असे फॅक्टर जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर
जर तुमच्यापेक्षा त्या गोष्टी नाही आहे, ज्या गोष्टीला तुम्ही डेस्टिनी अचीव करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, तर तुम्ही तिथे कुचलले जाऊ शकतात. बहुत ही बेकार पद्धतीने तुम्ही कुचलल्या गेला असतात. सो दॅट इज इट. मुंबईसारखी शहर इज अ काइंड ऑफ फ्रेंड. तो नेहमी इन्स्पायर करतो. तुमच्यापाशी हिंमत आहे, ताकद आहे, प्रत्येक गोष्ट अचीव करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता ना, ओके देन डू इट. डू इट. तुम्हाला कोणी रोखणार नाही. इथे खूप सारे अप्लायन्सेस आहे, खूप सारे सर्व्हिसेस आहे, तुम्ही त्यांचा लाभ घ्या. हिंमत असेल तर, ताकद असेल तर. जर तुमच्यापाशी या गोष्टी नाही आहे तर बेटा कुछ नहीं हो तेरे पास. मुंबई में रहे, यहाँ का पिज्ज़ा खा और निकल ले, कुछ नहीं है तेरे पास. मुंबई रिअली रिप्रेझेंट करते मोठे शहर, कारण तिथे फक्त मोठे माणसं सर्वाइव्ह करू शकतात, ज्यांच्यामध्ये मोठी ताकद आहे, मोठी कॉन्फिडन्स आहे आणि खूप मोठे टार्गेट अचीव करण्यासाठी खूप मोठी ताकद आहे. दॅट्स वाय पीपल कॉल्ड इट बिग सिटी. दॅट्स वाय पीपल कॉल्ड इट रिअली बिग सिटी. सो धिस इज इट. यांच्याकडून अशा प्रकारचे मित्र असतात ज्यांच्याकडून पण खूप काही गोष्टी शिकण्यालायक असतात आणि त्याच गोष्टी तुला पुढे जाऊन शिकायच्या आहे. मुंबई खूप मोठं शहर आहे आणि याच्यामधून तुला खूप काही शिकायचं आहे, खूप काही शिकायचं आहे. बट नुसतं शिकतच राहायचं नाही, खूप सारे टार्गेट अचीव पण करायचे आहे. आय नो मला माहीत आहे का माझा रँकिंग, आय डोंट नो. जोपर्यंत मी स्वतःला जज करणार नाही, स्वतःला कॉम्पिटिशनमध्ये टाकणार नाही, तेव्हा मी स्वतःला जज करू शकत नाही का माझी कॅटेगरी काय आहे. येस, मला वाटते का मी फिल्म बनवू शकतो, मला वाटते का आय कॅन डू दिस स्टफ लाईक दॅट. बट तुला कॉम्पिटिशनमध्ये उतरावं लागेल, तुला मुंबई शहर पाहावं लागेल, फिल्म इंडस्ट्रीमध्ये उतरावं लागेल, तुला बघावं लागेल. आतापर्यंत काय होतं, बिल्डिंग अ मूवी, या इट इज़ रिअली नाईस थिंग. अरे राव, मी फिल्म बनवतो, तुझी पता आहे मैं फिल्म बनवतो. बट धिस इज द टाईम इज नाव अ सिरियस. आता थोडी सिरियस गोष्टी करायचा विचार आहे, कारण तू टार्गेट बनवून राहिला. हे टार्गेट कशा प्रकारे बनवशील आणि हे तू कशा प्रकारे आईवडिलांना सांगशील, आईवडिलांना कन्व्हिन्स करशील, त्यांना जाऊ देण्यासाठी कन्व्हिन्स करशील. सो दॅट इज इट. दॅट्स वाय यू नीड टू लर्न. इट्स अ रिअली डिफिकल्ट अँड रिअली बिग टार्गेट, बट आय कॅन. मला माहिती आहे ना, मला स्वतःवर विश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे. यस. काहून मला असे स्वप्न पडतात, काहून मी जेव्हा पण मला काही पाहिजे ना, मी जेन्युअनली मागतो आणि भेटते एव्हरी टाईम. जसं की मोबाईल मोटो 2G G2 फोन मी जस्ट पाहिला, खूप जास्त फील झाला आणि बाय नाव करून टाकला आणि घेतला. जे काही शिवा खायच्या खाल्ल्या, पण आहे ना माझ्यापाशी आता मोटो G2. मी आता याच्यामध्येच रेकॉर्ड करत आहे ना माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड. सो या दिस इज इट. मी माझे टार्गेटला पहिले पाहतो, डिसाईड करतो, ठाम राहतो आणि जस्ट अप्लाय करतो. रिझल्ट काही असो पण भेटते ना आखरी. दिस इज इट. मॅटर है अंत भला तो सब भला. सो धिस इज इट. आजच्या आर्टिफॅक्टमध्ये खूप काही रेकॉर्ड झालं आहे. आज का झालं, आज सकाळी काय नाही, आज सकाळी उठलो, युजल लाईफ सकाळी उठलो, पाणी मारलं, जिमला गेलो, जिमवरून आलो, घरी होतो, संध्याकाळी खेळायला गेलो, खेळून आल्यावर श्रुतिकाचा फोन आला, म्हणजे तिच्या घरी मामाच्या घरचं श्राद्ध आहे, तर तिच्या घरी गेलो, जेवण केलं, नंतर विशालसोबत सगळेजणांसोबत आईस्क्रीम खाल्ली, राहुल्याकडे गेलो, थोडा वेळ बोललो आणि आता घरी आलो. आर्टिफॅक्ट एपिसोड. या दिस इज नॉट जेन्युअल लाईफमध्ये. हेच असते नॉर्मल लाईफ, रोबोटसारखं. काय झालं, जिमला मारलो, असं केलं, तसं केलं. एव्हरीथिंग इज रिअली नॉर्मल. प्रत्येक दिवस एक नॉर्मल असतो, पण याच्याकडून शिकण्यासाठी खूप काही गोष्टी असतात जे की ॲबनॉर्मल असतात. यू नीड टू लर्न एव्हरी टाईम, एव्हरी डे, एव्हरी सेकंड ऑफ माय लाईफ नीड टू बी लर्न. वॉट इज काइंड ऑफ लर्न, आय डोंट नो. This is the my artifact episode number 363. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.